गुरु, मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. या पत्रामुळे तुझी किती निराशा होईल याची कल्पना आहे मला. पण मी कुणाशी लग्न करायचं ठरवलं तरी धक्का बसणारे लोक या जगात असणारच आहेत. काय करू? म्हणूनच शेवटी मन घट्ट करून तुला हे पत्र लिहिते. तू हुशार आहेस, एका बड्या कंपनीत अधिकारी आहेस, तेव्हा माझ्याकरता दुःख करू नकोस, डोक्यात राग घालून येऊ नकोस. गुरुनाथ, तुला माझ्यापेक्षाही चांगली बायको मिळावी असं मनापासून इच्छिणारी मिनी मोडक. नो, नो मिनी, नो, जस्ट इम्पॉसिबल. मिनी, तुझ्याशिवाय या जगात माझी दुसरी कोणी बायको होऊच शकत नाही ग. प्लीज सांग हे पत्र खोटं आहे मिनी. हेलो 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 मिनी, तू जर चुकून फोनवर असशील तर ऐक मिनी. अगं तू मला असं नाही सोडू शकत तू मिनी. मला मिनी, तुला माहिती आहे तू माझ्यासाठी काय आहेस. फोन ठेवलास? पंड्या, अरे मला मिनीने नकार दिला. मिनी, तू आत्ता मला हवी आहेस मिनी, आत्ता हवी आहेस मिनी मला तू. हॅलो हॅलो, मिनी आहे का? आपण कोण बोलताय? हॅलो मिनी मोडक, प्लीज. बोलवणार नाही, अगोदर आपण कोण बोलताय ते सांगा. मी हिंदळेकर बोलतोय. मी मिनीची आई बोलतेय. तुम्हाला मिनी कशाला हवी आहे?
हे बघा, मला त्याच्याशी थोडं खाजगी बोलायचं आहे. हिंदळेकर, आता फार उशीर झालाय हो. आता तुम्ही तिच्याशी काय बोलणार आहात? तुम्ही तिला बोलवाल प्लीज. ती ऑफिसला गेली आहे. हे बघा, मी ऑफिसात फोन केला होता, ती तिथे नाहीये. मग नवऱ्याकडे गेली असेल. काय काय मिनीचं लग्न झालं? ते अजून कळलं नाही, पण तुमच्याशी लग्न करणार नाही हे मात्र निश्चित. मग ती कोणाशी लग्न करणार आहे? ते नाव कळलं तरी तुम्हाला त्याचा काय उपयोग? हे बघा प्लीज, तुम्ही मला त्याचं नाव सांगाल का? नाही, मला माहित नाही. बरं, ती मला आत्ता कुठे भेटू शकेल हे सांगाल का? तिच्या संबंधी मला काहीही माहिती नाही. असं कसं? हा प्रश्न तुम्ही मला विचारा, मी तुम्हाला विचारते. हे बघा, मला प्लीज तिला एकदा भेटायचंय. ती कुठे भेटेल सांगाल? हिंदळेकर, तुम्ही काळे गोरे कसे आहात मी तुम्हाला पाहिलेलं नाही. फक्त गेले काही दिवस तुमचं नाव मात्र मी ऐकते. पण खरं सांगू, न पाहताच तुमच्याविषयी चांगलं मत झालंय. त्या नालायक मुलीमध्ये तुम्ही काय पाहिलं? तो एक रूप सोडलं तर दुसरं काय तिच्याकडे? स्वतः पलीकडे तिला जग दिसत नाही. माणुसकी विकून बसलेली मुलगी आहे ती. तुम्हाला सांगते हिंदळेकर, तिच्या मागे लागाल ना तुम्ही तर स्वतःचा नाश करून घ्या. मी तिची आई सांगते हो तुम्हाला. आपल्या पोरीबद्दल मी खोटं नाटक कशाला बोले? काय मिनी मला कुठे भेटेल? म्हणजे मी काय सांगते याच्याकडे तुमचं लक्ष नाही? हो, हॅलो हॅलो हिंदळेकर, हॅलो. हॅलो. हो, बोलतोय. काय? अहो, पण हे कसं शक्य आहे? कालच मला भेटला होता तो. हो हो, मी लगेच येतो. हा, सांगा, पत्ता सांगा. वृंदावन टेरेस, बांद्रा. हो हो हो, येतो मी. काय झालं? शारू, 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 गुरुनाथ समजावलं, नको लागूस त्या पोटीच्या नादाला, नको लागूस. नाही ऐकलं. सांगित होतो बाबलाची पोरगी नको, बाबलाची पोरगी नको. घात केला रे माझ्या मुलाचा, घात केला पोरी. काय तुम्हाला कधी कळलं? मिने, काय झालं? काय झालं? काय त्याने असं का केलं आहे? कोणी त्याने असं का केलं? कोणाला पुरे पडणार मी? बेटा, काय झालं? काय झालं? कोरोना. बाबा, काय केलं रे तू? काय केलं? अरे, इस्कॉट करून घेतलंस बाबा तुझ्या आयुष्याचा, आमच्या आयुष्याचा. काय केलंस पुऱ्या तू? काय केलंस बाबा? काय केलं? अरे, त्या पोरी पैसा स्वतःच्या आयुष्याचा इस्कॉट करून घेतलास रे आमच्यावर. अरे, एवढ्यासाठी शिकाय पाठवलं का तुला? एवढ्यासाठी पाठवलं? काय करू घेतलं बाबा पुऱ्या? सोन्या, काय केलं ते बाबा? पोरी बाई इस्कॉट
पोरांना स्वतःच्या आणि आमच्या आईच्या. खून की आत्महत्या दिनांक 25 ऑक्टोबर 1971. काल बांद्रा येथील वृंदावन टेरेसमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळला. या प्रकरणात काही दगाफटका आहे की काय या संबंधात पोलीस चौकशी करत आहेत. दिनांक 26 ऑक्टोबर 1971. वृंदावन टेरेसमध्ये मृतावस्थेत आढळलेल्या तरुणाचे नाव गुरुनाथ हिंदळेकर असे आहे. श्री हिंदळेकर ब्रुनिंग अँड ब्रुनिंग या विख्यात कंपनीत नोकरीला होते. प्रेमभंगामुळे श्री हिंदळेकरांनी आत्महत्या केली असावी असा एक तर्क आहे. मिनी काय झालं? मिनी काय झालं ग? मिनी ठीक आहेस तू? मिनी दिनांक 26 ऑक्टोबर 1971. कुमारी मिनी मोडक या मुंबईच्या एका प्रख्यात मॉडेल फोटोग्राफरच्या कन्या असून त्यांचे व हिंदळेकरांचे प्रेमप्रकरण होते. पुढच्या महिन्यात दोघं विवाहबद्ध होऊन जर्मनीला प्रयाण करणार होती. हॅलो, हां बोल रे भैया. काही नाही रे, दिल्लीच्या फ्लाईटला थोडा वेळ आहे म्हणून पेपर चालत होतो. अरे आजच्या या सगळ्या पेपरमध्ये मिनीचं आणि माझे ना इन्व्हॉल्व केले त्या गुरुनाथच्या केसमध्ये. हा, अरे हा गुरुनाथ कोण बाबा? काही छापतात ते पेपरवाले. हां बरं जाऊ दे, बोल तू काय म्हणत होता, कशासाठी फोन केला? काय मिनी पोलीस स्टेशन मध्ये पडली? अबॉर्शन झा भैया? अरे अबॉर्शन? तुम्ही लोक मला काही सांगत नाही रे. हा बरं बरं, मी येतो तिकडे आता. मग नाही दिल्लीचं काय कॅन्सल नको करू, दिल्लीला जाऊ म्हणतो. तू बघशील? बर बर, मग मी असं करतो, दिल्लीहून आलो की लगेच येतो तिकडे. पण सिरियस नाही ना? अरे काय म्हणेल ती की मुलगी एवढी आजारी बाप दिल्लीला काय चालला, असं नको रे. हा सिरियस नाही काय? काळजी घ्या रे बाबा. हा श्रीयुत हेमंत पंडित आणि त्यांची बायको सौभाग्यवती चारू पंडित आणि कुमारी मिनी मोडक हे त्यांच्या स्मगलिंगच्या धंद्यातले साथीदार असावेत असा कयास आहे. कुमारी मोडक यांच्याकडे गुरुनाथने दिलेल्या काही शिफॉनच्या साड्या आढळल्या. नको वाचूस बाबा पुढचं. या पेपरवाल्यांना अशा खोट्या बातम्या कोण पुरवतं रे? ऐक ना, कुमारी मोडक यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. सध्या त्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. चला, एवढे एकच वाक्य त्यांनी खरं छापलंय. अरे हे पण चुकीचंच आहे. म्हणजे ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे हे खरं आहे, पण तिने आत्महत्येचा प्रयत्न केला हे साफ खोटं. मी तिला कालच बघून आले. पण मग तिला हॉस्पिटलमध्ये कशाला ऍडमिट केलंय? आता ते काय सांगणार. मिनी पुन्हा गेल्या वेळेसारखी प्रेग्नंट होती. जिन्यावरून खाली पडली आणि अबॉर्शन झालं. मग शक्य आहे. जिथे या पेपरवाल्यांनी आपल्याला स्मगलर बनवलं तिथे मिनीची अबॉर्शनची आत्महत्या करणं त्यांना काहीच कठीण नाहीये. बरं, आता तिची तब्येत कशी आहे? अरे ती जिथे पडली ना तिथेच ब्लिडिंग सुरू झालं. हॉस्पिटलमध्ये नेईपर्यंत रक्ताचं थारोळ झालं होतं. बापरे, इतकं भयंकर असतं हे अबॉर्शन? भयंकर? अरे वेळेवर थांबलं ना तर ठीक असतं. ते ब्लिडिंग चालूच राहिलं ना तर बाई खतम होते.
कोण आहे? मिने, लालजी, तुम्ही आलात लालजी? काकांचा फोन आला होता. ते म्हणाले तुम्ही आज येणार आहात. सकाळपासून तुमची वाट पाहत होते. मिने, मी खरंच दिल्लीला जाणार नव्हतो, पण जावं लागलं ना. हो, भैयानं आग्रह केला म्हणून गेला. तुला वाटलं असेल की कसला बाप हा, मुलगी एवढी आजारी आहे तरी दिल्लीला जातो. मिने, तसं वाटून घेऊ नकोस. हे बघ, आपण जरी एकमेकाशी बोलत नसलो ना तरी मला तू फार आवडतेस. लालजी, मला तुमचं डिझाईन पाहिजे. मी एकटीच बघायची राहिली. खरंच पाहिजे? मग आधी का नाही सांगितलंस? तू बरी झालीस की घेऊन जाय. आपण इतके वर्ष बोलत का नव्हतो? खरंच का बोलत नव्हतो? आता बोलूया खूप. पण तुम्ही आता जर्मनीला जाणार. अगं, तिथून फोन करीन तुला. पैसे बरेच पडतात. हे बघ, तुझ्याशी बोलायला मिळणार असेल ना तर किती खर्च आला तरी चालेल मला. तिकडनं मला पत्र पाठवाल? हो, दर आठवड्याला माझं पत्र येईल तुला. मी पण पत्र पाठवेन. फार भीतभीत आलो. मला वाटलं तू बोलशील का नाही. लालजी, आपल्याला एकच कसं वाटलं? तुझे एक लक्षात आलं का? तुला समजायला लागल्यापासून मी कधी तुला जवळ घेतलं नाही, तुझ्यासाठी काय आणलं नाही. आता आपण मागचं काहीच बोलायचं नाही. अरे, मागचं बोलण्यासारखं काय आहे? लालजी, तुमच्याकडे आरसा आहे का हो? माझा चेहरा बघावा असं वाटतोय. खूप बदलला असेल ना? अगं, तू फक्त अशक्त झालीस. तुझा चेहरा होता तसाच आहे. माझे डोळे जास्त खोलतात नाही गेले. ते बारसा आणीन उद्या, मग तूच पहा. काय झालं? रडतेस का? बरं नाही का तुला? डॉक्टरला बोलवू का? नको, खाणं झालं मला. मला भीती वाटते. तुम्ही आहे ना जवळ? तुमची सगळ्यांची मी बेअब्रू केली. तुमचं सुद्धा नाव पेपरला आलं. पेपरला नाव येतं ना, ते कोणाचे एक दिवस सुद्धा लक्षात राहत नाही. एक दिवस गेला आणि पुढचा उजाडला. पण असं नको होतं व्हायला. मी लग्न करीन असं गुरुनाथला कधी सुद्धा सांगितलं नाही. त्याचीच त्याने ओळख करून घेतली आणि माझ्याकरता वेडा झाला. असं का करतात तो लोक? याचं त्याचं प्रारब्ध मिळेल. पण त्याने फास का लावून घेतला? किती चांगला होता. मला तो फार आवडत. त्याचीच त्याने गैरसमज करून घेतले. हो ना. मग त्याला तू काय करणार? पण माझं नाव सगळीकडे बदलू झालं ना. नाही ग, लोक सगळं विसरले. तेव्हा ना त्यांच्या काही सुद्धा लक्षात नाही. पापा, मी खरंच एवढी वाईट आहे
का हो? मिनी, जे घडलं ना त्याला तू एकटी नाही, तुझे आई बाप पण जबाबदार आहेत. मुलांना नुसती मोकळीक नको असते ग, माया पण हवी असते. घराबद्दल ओढ वाटावी असं तुला त्या घरात काय मिळालं? घर कसलं ते लॉजिंग बोर्डिंग होत. त्याला मी सुद्धा जबाबदार आहे. मी कधी मायानं तुला जवळ घेतलं नाही, तुझ्याशी कधी प्रेमाने 4 गोष्टी बोललो नाही, म्हणजे वाटत नव्हतं असं नाही. मग तुम्ही असं का केलं? हेच प्रारब्ध मिली. आपल्याला कुणालाच एकमेकापासून सुख लाभायचं नव्हतं.